हॅलो नमस्कार जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आम्ही कुठे चाललोय ते पुढे सांगतेच। फायनली 4-1 वर्षानंतर आम्हाला इकडे जायचं होतं आणि आज तो योग आलेला आहे। त्याआधी मी संध्याकाळी सिद्ध शेंगदाण्याची मस्त छान चटणी बनवली होती, आपलं लाल तिखट लसूण टाकून छान अशी। त्यानंतर तव्यावरती मस्त 15-20 मिनिटे छान भाजून घेतली। त्यानंतर बाहेर गेलो होतो, म्हटलं सोबत घेऊन जाण्यासाठी पिल्लूसाठी फ्रूट वगैरे घेऊया, पण फ्रूट काही जास्त भेटले नाही कारण आम्ही लेट केलो होतो आवरल्यानंतर। म्हटलं चला थोडेफार बिस्किट वगैरे घेऊया, कारण मग रस्त्याने भूक लागली गाडीमध्ये खाण्यासाठी तर बरं पडेल। मग पतंजलीमधूनच 2-3 बिस्किट वगैरे घेऊन आलो आणि पिण्याचं पाणी पण आणायचं होतं, तर मग पाणी पण आणलं। तर हे आदल्या दिवशी संध्याकाळची तयारी करून ठेवली होती, कारण सकाळी मला स्वयंपाक करायचं होतं त्यामुळे। तर फायनली मी 3 वाजता उठले होते आणि सोबत मग मी माझी फ्रेंड जी होती तर ती बोलली बटाट्याची चटणी मी घेते, म्हटलं मग वेगळा मेनू म्हणून मग मी चटणी आणि आपलं हटून मस्त छान आपण पिठलं बनवतो ना निब्बर ते घेतलं होतं, म्हणजे खराब वगैरे होणार नाही कारण गरमी पण खूप आहे। आणि मस्त छान सकाळी निघालो होतो आम्ही, लवकर निघालेलो होतो आणि मग मस्त छान सूर्य बघा, छान असं सूर्याचं म्हणजे दिवस उजाडतो आहे। आम्ही जवळपास आम्हाला 5 वाजता निघायचो तरी 5:30 झालेच होते, 5:30 पावणे 6 झाले ते जवळपास आणि गाडी करूनच गेलो होतो। त्यानंतर इथं हे हरसिद्धी माता मंदिर आहे राजपिपळ्याला, तर तिथं गेलो होतो, छान दर्शन घेतलं आणि मस्त छान आहे मंदिर, पण रोडवरतीच आहे, जातानीच लागतं लगेच। आणि एवढ्या सकाळी खूप थंडी होती, म्हणजे एवढं ऊन लागतं आणि जेव्हा आम्ही तिथं मंदिरामध्ये गेलो ना तर चांगली अशी थंडी वाजत होती। तर मग म्हटलं चला तिथं दर्शन वगैरे घेतलं, देवीचं दर्शन घेतलं। त्यानंतर मग आपलं भोलेनाथ बाबांचं दर्शन घेतलं, म्हणजे आपल्या महादेवांचं। आणि बघा इकडनं दरवाजा आहे जाण्यासाठी, तर छान होतं ते मंदिर। आणि त्यानंतर फायनली मग आम्ही पोचलेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला, की जिथं आम्हाला यायचं होतं तिथे। आणि त्यानंतर मग आपल्याला आम्ही तिथं उतरलो, फ्रेश वगैरे झालो आणि तिकीट वगैरे किती आहे मी तुम्हाला तो चार्ट कम्युनिटी पोस्टला शेअर करेल, कसं असतं काय असतं ते। तर बघा हे किती म्हणजे एकदम सुंदर आणि सिस्टमॅटिक एवढं सगळं बनवलेलं आहे। आपण गाडीमध्ये उतरल्यानंतर तिथं तिकीट वगैरे काढल्यानंतर त्यांच्या बसेस असतात, खूप छान सुविधा आहे, एकदम मस्त आहे। बघा हे अशा बस आहे आणि 5-5 मिनिटाला बस असतात, असं काही नाही की आपल्याला वेट करावं लागतं, लगेच असतात एकामागे एक असतातच। तर आम्हाला फक्त एवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही फक्त मग एक गार्डन बघणार होतो आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण फक्त सरदार वल्लभभाई पटेल आहे त्यांच्या फक्त अंगठ्यापर्यंत जाता येतं। आणि वरती जायचं असेल तर आपल्याला 1000 रुपये तिकीट आहे, डायरेक्ट वरती जायचं असेल मानेपर्यंत तर, आणि खालीच जायचं असेल तर 150 रुपये आहे। तर पुढे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतेच। पिल्लू बघा मुलांनी पण खूप एन्जॉय केला, बरं झालं। मला असं वाटलं तो लहान असताना आलो नाही, किंवा आम्हाला त्याआधी खूप म्हणजे आम्ही जेव्हा वापीला राहत होतो ना तेव्हापासून आम्हाला यायचं होतं आणि फायनली आत्ता योग आला, म्हणजे जवळपास 4 वर्षानंतर। खूप छान आहे तिथे पण आणि पुढे तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला पण सगळं बघायला भेटेल कसं आहे कसं नाही। आणि तुम्हाला पण यायचं असेल तर सगळी इन्फॉर्मेशन पण भेटेल, कारण आपण नवीन गेलो ना काही माहिती नसतं आणि आपण डायरेक्ट जातो, मग खूप वेळ टाईमपास वगैरे होतो। तर तिथे गेल्यानंतर ना आपण तिकीट तिथे जाऊन पण काढू शकतो, जे आपल्याला बघायचं आहे ते, किंवा सुरुवातीला तिथून बस असते आपल्याला जिथं जायचं तिथं सोडते आणि ते मेन म्हणजे बसमध्ये सांगतात पण कोणता स्टॉप आला आहे, आपल्याला कुठून बस भेटेल, सगळं काय सांगतात तिथं। तर थोडंफार तुम्हाला मी स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल सांगते। तर हा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे एकतेचा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा, आणि त्यांच्या सन्मानार्थ गुजरातमधील राजपिपळा इथं हा पुतळा आहे। आणि मेन म्हणजे जगातील हा पुतळा सर्वात उंच आहे आणि हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे। आणि मेन म्हणजे याची हाईट जी आहे ना तर 182 मीटर 597 इंच इतकी आहे। आणि या पुतळ्यामध्ये 2 लिफ्ट आहे, ज्याने आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छातीपर्यंत पोहोचू शकतो, जे मी तुम्हाला सांगितलं। त्याचंच 1000 रुपये तिकीट आहे। आणि हा पुतळा जो आहे न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दुप्पट आहे। आणि हा पुतळा जो आहे ना तर नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आलेला आहे, म्हणजे सगळ्या बाजूंनी पाणी आहे, जवळपास 12 किलोमीटरपेक्षा जास्त एवढं त्या पुतळ्याचा म्हणजे तलावाने घेरलेला आहे। आणि तर या पुतळ्यामध्ये ना 18,500 टन इतकं स्टील आणि 1,80,000 टन एवढ्या सिमेंटचा वापर करण्यात आलेला आहे।
आणि या पुतळ्यापासून आपल्याला सरदार सरोवराचं विहंगम दृश्य जे आहे ना ते पाहता येतं. खूप छान दिसतं तिथं गेल्यानंतर. तुम्ही कधी आलाय का नक्की कमेंट करून सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुतळ्याला ना ऊन वारा पाऊस भूकंप काही जरी आलं ना काही होऊ शकत नाही एवढी क्षमता त्यामध्ये आहे. ऑक्टोबर 2014 या प्रकल्पाची संरचना बांधकाम आणि देखभाल यासाठी 2,989 कोटी रुपयाचा करार लॉर्सन अँड टर्बो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम 31 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झाले आणि मध्य ऑक्टोबर 2018 पूर्ण झाले. आणि भारतीय मूर्तिकार राम सुतार यांनी ही संरचना केलेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2018 साली या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. तर ही थोडीफार जी माहिती होती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्हाला मी म्हटलं होतं की तिथे उतरल्यानंतर आपण तिकीट वगैरे काढल्यानंतर जे आपल्याला काढायचं असेल ते काढल्यानंतर आपल्याला तिथे बसेस असतात. तर तुम्ही बघितलीच असेल थोडंफार काही जे शूट होतं ते केलेलं होतं मी बसमध्ये. आणि बसने आपल्याला ते आपल्या जिथं आपण तिकीट काढलेलं असेल ना आपण तिथे उतरू शकतो. ते आल्यानंतर जो स्टॉप येईल तिथं आपल्याला सांगतात की हा आलेला आहे तुम्ही इथे उतरू शकतात. तर हे आम्ही बसमध्ये जाताना मी हे थोडंफार व्हिडिओ जे होतं ना तर शूट केलेलं होतं. बघा किती सुंदर दिसतं आहे. आणि मेन म्हणजे सगळ्या बाजूंनी पाणी आहे. तर खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर एकदम मस्त आणि खूपच मस्त वाटतं. तुम्ही कधी गेलेल्या आहेत की नाही तिथे नक्की कमेंट करून सांगा. तर फायनली आम्ही तिथं पोहोचलो होतो आणि त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. बॅग वगैरे जमा केली कारण आतमध्ये घेऊन जात नाही. आणि आणखी म्हणजे आपल्याला खायला पण आतमध्ये जाई घेऊन जात नाही. लहान मुलं असेल तर बिस्किट वगैरे थोडंफार घेऊन जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम क्लीन आहे आणि सिस्टीम एवढी छान आहे ना तिथलं एकदम सगळं बाकी सगळं एकदम मस्त आहे. बघा इथं हे पाणी वगैरे आहे तर छान होतं. हे पण फोटोज वगैरे पण काढले तिथे. मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. मी काय पोस्ट वगैरे केली नाही आहे अजून. आणि बघा हे असं हे दृश्य आहे तिथलं. एवढं म्हणजे भरपूर आता ऊन पण पडायला लागलेलं आहे सध्या. तर ऊन पण तरी पण आम्ही किती लवकर गेलो होतो आणि मस्त छान फोटोज वगैरे काढले. पिल्लूला म्हणजे सगळ्यात मस्त मुलांनी जास्त एन्जॉय केला ते महत्त्वाचं आहे. आपल्यापेक्षा त्यांना छान वाटायला पाहिजे. तर बघा की मस्त छान व्हिडिओज फोटोज काढले होते आणि बघा किती सुंदर आहे. म्हणजे ते बनवलेलं जे आहे ना ते एकदम सिस्टमॅटिक आणि मेन म्हणजे एवढं क्लीन आहे आणि सुविधा पण एकदम छान आहे की आपल्याला काही अडचण जरी आली ना तर लगेच म्हणजे भरपूर ठिकठिकाणी प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे दिलेली आहे. बसमध्ये पण आपल्याला स्टॉप आल्यानंतर सांगतात कुठून कुठं जायचं ते पण सांगतात आणि सगळं व्यवस्थित आहे. मी पण पहिल्यांदाच गेले तुम्हाला म्हटलं तसं खूप दिवसापासून आम्हाला पण जायचं होतं. तर त्यानंतर आत्ताशी हा योग आला होता तर खूप एन्जॉय केला आणि लवकर गेल्याचा फायदा झाला. एवढं ऊन लागलं नाही आम्हाला. आणि पिल्लू बघा पिल्लूला फक्त पाणी खेळायचं होतं तिथे आणि अजून आम्हाला वरती अंगठ्यापर्यंतचं तिकीट काढलं तर एका जणाचं 150 रुपये होतं. कारण वरती जायचं म्हटलंच ना आणि सगळं इथेच गेलं असतं त्यामुळे. आणि मुलं बघा किती पळते. आद्विक आणि ती दोघेही ऐकायला तयार म्हणजे पटकन काम होतात लागत होतं. इथून आपण पायी जावं लागतं. तर जवळपास आम्ही पूर्ण दिवसभर 11 किलोमीटर चाललो. तर एवढे पाय दुखत आहे म्हणजे 2 दिवसापासून. तर म्हणजे एवढं आणि हे बघा किती पळत होते दोघे एवढे पळते. एवढं आपल्याला पायी जावं लागतं. मग पुढे आहे जाण्यासाठी जास्त काही चालव नाही लागत मग. आणि म्हणजे पायऱ्या पण आहे आणि एक्सिलेटर पण आहे आणि इथून पण आहे थोडंसं पुढे गेल्यानंतर. पण मध्ये बघा अंतर आहे भरपूर अंतर आहे. खूप मोठा एरिया आहे तो मी तुम्हाला म्हटलं ना. पण आमचे मुलं काही थांबायला तयार नव्हते आणि फायनली मग इथं त्यांना मस्त छान पाणी बघितलं. तर इथं आल्यानंतर थोडंसं थांबले आणि पुन्हा सुरू झालं. तर म्हणजे आम्हाला त्यांच्या मागे पळायलाच लागत होतं. तर अजून पण थोडंसं लांब आहे बघा दिसतंय आणि लांबून एकदम छोटं दिसतं पण जवळ गेल्यानंतर आपल्याला कळतं की किती मोठं आहे. म्हणजे भरपूर उंच आहे. तुम्हाला सांगितलंच मी म्हणजे उंची किती आहे 182 फूट आणि 597 इंच एवढा त्याचं उंच आहे. आणि खूप म्हणजे खूप छान बनवलं आहे. खूप सुविधा आहे. खूप मेंटेन ठेवलेलं आहे. खरंच म्हणजे एवढं सुंदर आहे आणि सुंदरपेक्षा म्हणजे बनवण्याचं तर काम आहेच पण ते सगळं एवढं सिस्टमॅटिक ठेवणं ते महत्त्वाचं आहे. एवढं सुंदर आणि क्लीन सगळं व्यवस्थित आहे. बघा तुम्हाला दिसत असेल किती क्लीन आहे आणि काहीच नाही एकदम सिस्टमॅटिक आहे. खूप छान आहे.
मला तर प्रचंड आवडलं. आणि त्यापेक्षा पुढचं जे बघाल ना तुम्ही नंतर पोहेचे एकदम छान होतं, ते मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये सांगेल. आणि मग जास्त काही आम्ही थोडंफार तरी पण मी शूट केलं आहे चालूमध्ये, जे मला करता आलं ते, कारण एवढा वेळ नव्हता शूट करण्यासाठी. वेळ म्हणजे टाईम नव्हता, यांच्या मागे आम्हाला पळावं लागत होतं. मुलं तर तुम्हाला माहिती आहे. आणि बघा ही वरती आहे इकडनं जाण्यासाठी, तर ही बॅक साईड आहे. तर मी इथं हे दाखवत होते ताईंना की असं दाखवत होते व्हिडिओ कॉलवरती. आणि मग इथं नाव आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी, आणि आपण इथून जाऊ शकतो. आम्ही इथंच गेलो होतो अंगठ्यापर्यंत, तरी भरपूर वेळ लागला आम्हाला, म्हणून मग म्हटलं वरती जाऊन नको, आणि मुलं पण शांत बसले पाहिजे. आणि त्याचं 1000 रुपये तिकीट आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर मी तो फोटो काढून आणलेला आहे, तुमच्यासोबत शेअर करेल कसं आहे कसं नाही. म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला इथं लागतो, जर एक सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, तेव्हा सगळं बघून होतं. आणि वरती व्ह्यू पण खूप छान आहे. तर इथं थोडेफार जे फोटोज आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. पण वरती गेल्यानंतर मला आठवण नाही व्हिडिओ काढण्याची, आणि नंतर मी बघितलं पण यांनी काढलेला होता, मग पुढे तुमच्यासोबत तो शेअर करते. आणि मग इथं बघा आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. तुम्हाला म्हटलं ना आम्ही फक्त अंगठ्यापर्यंतच गेलो होतो, जे तुम्हाला दिसत असेल तिथपर्यंत. आणि असं लांबून आपल्याला एकदम छोटंसं वाटतं, असं वाटतं एकदम छोटा आहे जेव्हा मी बसमधून जात होतो तेव्हा. पण जवळ गेल्यानंतर कळतं की किती उंच आहे बघा. आपण त्यांच्या चप्पल एवढं पण नाही आहे, म्हणजे आपलं जेवढं आपण तिथं पोचतो तेव्हा. आणि वरचा व्ह्यू तर एक नंबर होता. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एकदम सुंदर असेल, पण पावसाळ्यात पण कसं पाणी भरपूर असतं आणि हाल पण होती. म्हणजे मेन म्हणजे थंडीत जायला पाहिजे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, तेव्हा छान वाटतं. थोडीफार थंडी पण येते, आता ऊन पण खूप पडायला लागलेलं आहे. तर बघा हा वरचा व्ह्यू आहे. तुम्हाला म्हटलं सगळ्या बाजूंनी पाणी आहे, त्यामुळे एकदम सुंदर दिसतं. आणि ही झाडं जर हिरवेगार वगैरे असतील ना, तर यापेक्षा आणखी सुंदर दिसेल, मस्त दिसेल त्यावेळेस जर गेलो तर. आम्ही गेलो तर नेक्स्ट टाईम नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ. तर बघा ही सगळ्या बाजूने मी तुम्हाला आता दाखवते, थोडंफार शूट आहे ते व्हिडिओ काढलेला आहे. तर बघा हे पाय आहे, इथं मी तुम्हाला म्हटलं अंगठ्यापर्यंत गेलो होतो ते. आणि हे बघा खालून थोडंसं काढलेलं होतं. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, बनवणं तर खूप सुंदर आहे, पण एवढं सगळं मेंटेन ठेवणं, आपण आपलं घर मेंटेन ठेवलं आपल्याला किती कष्ट करायला लागतं आहे. त्यांनी स्टाफ ठेवलेला आहे, पण सुविधा एकदम मस्त आहे, म्हणजे आपल्याला काही अडचण येत नाही. आणि आपल्या तिकडचे पण भरपूर लोक होते, पुण्याकडचे आम्हाला जे भेटलेले, बाहेरचे, सांगली, सातारा, भरपूर म्हणजे भरपूर लोक येतात. उन्हाळ्यात थोडं अवघड असतं, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर एकदम परफेक्ट आहे, तेव्हा यायला पाहिजे. तुम्हाला कुणाला यायचं असेल तर. आणि जर कुणी तुम्ही बघितलं असेल याआधी तर नक्की कमेंट करून सांगा. तर बघा असा हा व्ह्यू आहे साईडने मला म्हटलं. आणि पाणी भरपूर असेल, आता तर जवळपास ऊन आहे तरी पण थोडंफार कमी झालेलं. आणि पाणी पण बघा किती सुंदर दिसते, पूर्ण निळं छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, एकदम छान आहे. आणि मेन म्हणजे एकदा तरी जायला पाहिजे मला तरी वाटतं. आम्ही पण पुन्हा एकदा अजून जाणार आहे, कारण जे बघायचं राहिलं होतं ना ते राहून गेलं. तुम्हाला म्हटलं ना अर्धा दिवस आम्ही तिथं थांबलो होतो, 3 वाजेपर्यंत जवळपास. तरी पण मग आम्ही जंगल सफारी गार्डन बघितलं. मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यामुळे थोडेफार म्हणजे काही शॉर्ट व्हिडिओसारखे झाले आहे तर तेवढं समजून घ्या. कारण शूट कधी असं तसं घाईमध्ये, कारण टाईम पण कमी होता, घरी पण पुन्हा रिटर्न यायचं होतं त्यामुळे. आणि बघा किती सुंदर दिसतं आहे इथून. आणि मग पिल्लूला तर जास्तच मजा वाटत होती. त्यांनी काही खायचं म्हणजे खाण्याची पण त्यांना आठवण नव्हती, एवढी त्यांना तिथं मजा वाटत होती, म्हणजे खेळण्यामध्ये, फिरण्यामध्ये, बघण्यामध्ये. आणि यापेक्षा जास्त त्यांना जंगल सफारी गार्डन आम्ही बघितलं ना, तिथं खूप छान मजा वाटली त्यांना. आणि बघा इथं आपण चालू शकत नाही आहे, पाय दुखतात, त्यामुळे हे आहे तर हे पण एकदम मस्त आहे की आपलं पाय वगैरे दुखण्याचं टेन्शन नाही, सीडी चढायची पण गरज नाही, ॲसिलेटर असल्यामुळे ते बरं पडतं. आणि इथं पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक माणूस ठेवलेला आहे का कुणाला काही अडचण आली, उतरता नाही आलं, चढता नाही आलं. आणि इथून चालण्यासाठी पण पुन्हा तेच आहे की आपण चालू नाही शकत ना. तर मी तुम्हाला म्हटलं आम्ही भरपूर चाललो, त्यानंतर पुढे भरपूर मोठं अंतर आहे. बघा आता आम्ही इथून बसमध्ये, बघा ह्या बस आहे, इथं तुम्हाला दाखवते मी बस वगैरे दिसतात, आता दिसत होती बघा तिथे. आणि त्यानंतर आम्ही तिकडे चाललो होतो 4 नंबर गेटला, कारण मग आम्हाला जायचं होतं जंगल सफारी गार्डन बघण्यासाठी. जेवण वगैरे केलं, पण ते काय मी शूट नाही केलं, ते तेव्हा घाईत काय आठवण राहत नाही बाहेर गेल्यानंतर. आणि सारखं पिलूला पण बघायचं. आणि बघा ह्या ज्या रिक्षा दिसतात ना, पूर्ण रिक्षा म्हणजे लेडीज चालवतं, मला कुठं तिथे जेंट्स दिसलंच नाही रिक्षा चालवताना. जवळपास 20 रुपये घेत असेल, पण त्यांच्या पण बसेस आहे. पण जर कुणाला रिक्षामधून जायचं असेल, ॲटोने जायचं असेल तर ते जाऊ शकतात, त्यासाठी त्यांनी ठेवलेले आहे तिथे पण. तर फायनली हे आमचं बघून झालं, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही चाललो होतो गार्डन बघण्यासाठी. तरी पण आम्हाला 11-11:30 वाजले होते इथेच, म्हणजे जेवण वगैरे करण्यात, एवढं सगळं बघून येण्यात, म्हणजे भरपूर वेळ लागतो.
आणि थोडेफार माझे व्हिडिओ ना मागे पुढे झाले तर तेवढं प्लीज समजून घ्या. हे बघा हा आधीचा व्हिडिओ होता, पण तो पुढे आला. आणि बघा पिल्लू त्याला म्हणत होते सावलीमधून चालतं, त्याला उन्हामधून चालायचं होतं. आणि रात्री पण तिथं शो असतो. तर मी तुम्हाला म्हटलं ना, मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा कसं आहे, तिकीट किती आहे. तर त्याचा मी फोटो काढून आणलेला आहे. तर मी कम्युनिटी पोस्टला शेअर करते किंवा मग इंस्टाग्रामला टाकेल. आणि बघा इथं पण ॲक्सेलेटर होतं की त्याने आपण जाऊ शकत होतो, म्हणजे पायी चालायचं टेन्शन नव्हतं, खाली पण आणि वरती पण. आणि बघा इकडनं हा व्ह्यू आहे, काच वगैरे होतात, तर वरती नाही जिथपर्यंत तुम्हाला दिसत असेल तेवढं. आणि बाकी पाणी आहे. आणि पिल्लू कधी याच्यावरून चाललेला नव्हता, म्हणजे मला स्वतःला मी कधी जास्त यावरून चाललेलं नाही, मला पण भीती वाटते. पण एवढं चालायला लागलं ना त्याच्यावरून तर माझी पण भीती निघून गेली. आणि पिल्लू पण एकदम आरामात चालत होता. म्हणजे मी कधी म्हणजे कुठं जायची वेळच आली नाही, थोडंफार गेले असेल, पण एवढं नव्हतं कॉन्फिडन्स की नाही आपण एकदम व्यवस्थित जाऊ शकतो. रिअल सांगते. आणि पिल्लू तर म्हणजे पिल्लूला पण मजा वाटत होती त्यावर चालण्यासाठी, म्हणजे सवय झाली बा, इतकं लगे त्यावरून चालावं लागलं आम्हाला. तर मस्त होतं, छान होता, छान एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर आम्ही आता तिथे जेवण वगैरे केलं. आणि तुम्हाला म्हटलं आम्हाला जायचं आहे जंगल सफारी बघण्यासाठी. तर तिकडे जे आहे ना 4 नंबर दिसतं तर तिथं बस येणार होती, ह्या ज्या बसेस दिसत आहेत तर त्याच बस आहे. तर मग आम्ही तिथे चाललो होतो, मग तिथून आम्हाला पिकअप करणार आणि मग तिथं ते गार्डनमध्ये सोडणार होते. तर तुम्ही कधी इकडे आले का फिरायला, नक्की कमेंट करून सांगा. आणि जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तेही नक्की कमेंट करून विचारा. तर हे जे काही फोटोज आहे तिथं काढलेले होते ते काही तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. आम्ही पण खूप दिवसापासून जायचं चाललं होतं आणि फायनली ज्यावेळेस जायचं योग येतो तेव्हाच जाणं होतं. तर कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बाय. थँक्यू.